कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे दोघं कुठं गेले असतील काय माहित, त्यांच्यात परत अग्रीमेंट तर झालं नसेल ना? काय झालं असेल? अग्रीमेंट म्हणजे धनु दीदी आर्ग्युमेंट असतं ते। तेच ते. नाही नाही नसेल झालं, मला नाही वाटत दादा आता वहिनीशी वाद घालेल। पण मग कुठे गेले असतील हे दोघं? मला काय वाटतं माहितीये का, आईस्क्रीम खायला गेले असते. कशाला? धनु दीदी तुला दुसरं काही सुचत नाही का ग? आणि आता तुझं लग्न ठरलंय ना, जरा तरी नीट वाग। अशा आधींमध्ये कशाला जातील ते आईस्क्रीम खायला? ह्या टायमाला का नाही आईस्क्रीम खाऊ शकत? आता जेवण झालं ना, सगळे ह्याच टायमाला आईस्क्रीम खातात. तुला आता दिलं तर तू नाही खाणार का? आईस्क्रीम दिलं तर तू नाही खाणार? तुला लागते भूक धनु। दादा, वहिनी वहिनी आली। दादा, वहिनी तुम्ही कुठे गेला होता? ते माफी मागायला. माफी? कोणाची? पार्टीत जी जी माणसं होती ना, त्या सगळ्यांसमोर तुमच्या दादाला माझी माफी मागायची होती. काय काय? मग काय, पण मग मीच थांबवलं आणि घरी घेऊन आले त्याला. हा मग वहिनी, आमचा दादा आहेच लय बरवे. धनु दीदी ब्रेव असतं ते, म्हणजे धाडसी। तेच ते सेमच असतं. ते सगळं जाऊ दे वहिनी, तू नाही ना आता परत सोडून जाणार आम्हाला? वहिनी तू प्रॉमिस कर आम्हाला। हो ग माझी लाडूबाई, नाही जाणार. दादा आजचा दिवस कसला भारी आहे ना, म्हणजे बघ की धनु दीदीच्या लग्नाची सुपारी पण फुटली आणि वहिनी पण परत घरी आली। मी तर ना आज लय खुश आहे, काहीतरी मस्त गोडधोड बनवते। काय बनवू सांगा धनु दीदी? मी सांगते, आपण ना श्रीखंड पुरी करू. श्रीखंड राजू ते इथे काय आपण आहे ना बासुंदी करू। बासुंदी काय? त्यापेक्षा ना मसाले भात कर. नाही तर कांदा भजी। नाही खीर करू, गोड करायचं ना. खीर नको अगं धनु दीदी। बरं मग घाऱ्या करूयात का? चालेल. धपाटी करू धपाटी। खीर करू. एकाच दिवशी खायचं तुम्हाला सगळं? हा? नाही आजपासून आहे ना, या घरात रोज गोडधोड बनणार. देवा, तुझं लय उपकार झालं. तुळसा परत आली. आता या घरात आहे ना, परत काय असं होऊ देऊ नको, एवढंच तुझ्याकडे मागणं. हे घर आहे ना, कायम हसत खेळत राहू दे देवा. हे घ्या खाऊन घ्या. राजू ते शेंगदाणे अगं ही धनु दीदी बघ की, मी सगळे भाजलेले शेंगदाणे हिने खाऊन टाकले। बोला की पाहुणं, एवढं सगळं फोन केला? तसं काही विशेष नाही. अहो, काल लग्नाची सुपारी फुटली, साखर वाटली, तारीख पण धरली की. अहो पण ह्या समध्या गडबडीत एक घोटाळा झाला की राव. तुम्ही आमच्या पोराला मानाचं शर्ट आणि पॅन्ट पीस घेतलं नाही की राव. मला सांगा, असं कुठं असतं का पाहुणं? व्यवहार पाळला पाहिजे का नाही? काय म्हणालीस? एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. अगं एक मस्त संधी चालून आली आहे तुला. अगं सातारा मेडिकल असोसिएशन तर्फे जिल्हा महिला कारागृहात एक मेडिकल कॅम्प होता आणि त्यामध्ये मी तुझं नाव परस्पर दिलं होतं आणि त्यांनी तुला सिलेक्ट पण केलंय. काय सांगतेस? खरंच? हो मग. पण तो कॅम्प आजच होतो ना, तू येशील ना? अगं हो, नक्की येईन मी ना माझ्या नवऱ्याला याची कल्पना देते आणि लगेच निघते. नवऱ्याला सांगणार? मग तर तू डेफिनेटली नाही येणार. नाही, अहो बरोबरच आहे तुमचं. आमच्याकडनंच राहून गेले ते. मी तुम्हाला आजच्याच देतो पोशाख. मग तर झालं. चालतंय की.
कसं आहे पाहुणं, हे बघा मानपान जिथल्या तिथे झाला पाहिजे, या त्या टाइमला झाला पाहिजे, आहे का नाही? एक काम करा, कापड घेताना भारीतलीच घ्या, उगाच गडबड बिडबड काय करू नका. अहो तुमचंच नाव मोठं होणार आहे, बरोबर आहे का नाही? वय वय असं का म्हणतेस साक्षी? का बरं येणार नाही मी? अगं का काय, तुझा नवरा तो पाठवणार आहे का तुला? त्या दिवशी बघितलं ना आम्ही पार्टीमध्ये, कसा वागत होता यार तो. हे बघ साक्षी, त्या दिवशी थोडा गैरसमज झाला होता, पण तो मिटलाय आता आणि त्याने माफी मागितली माझी. सो तू नको काळजी करूस, मी नक्की येईन. ठेवते आता फोन, बाय. ओके, मग डिरेक्टली आपण तिकडेच भेटूयात. चल बाय बाय. थोडं साताऱ्याला जायचं होतं. ते पाहुण्यांना मानपानाचं पोषक घ्यायचं राहिलेत ना, ते आणायला जायचं. महिला तुरुंगात मेडिकल कॅम्प आहे ना, त्यासाठी जायचं होतं. काय झालं? तुरुंगात नाही म्हणजे तुला कुठंच जायला कधीच नाही अडवणार, पण तुरुंगात तुला काय झालं गेलं तर सूर्य, अरे तिथे पोलीस असणार आहेत आमची काळजी घ्यायला, त्यामुळे सगळं अगदी कडेकोट बंदोबस्तात असणार आहे. आणि ती जी संस्था आहे ना, ती एक चांगलं समाजकार्य करणारी संस्था आहे. सो तू अजिबात काळजी करू नकोस. मी नाही काम करते, मी तेजूला फोन लावते आणि वाटेत माझं मेडिकलचं सामान आणायला सांगते. चालेल ना? पळल. आशाताई, तुमचं खूप खूप अभिनंदन बर का. अहो मुदतपूर्व सुटका मान्य झाली तुमची. देवच पावला. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केलं म्हणून हे झालं. अहो तुमच्या चांगल्या स्वभावामुळे सुटका झाली आहे तुमची. बरं चला, आम्ही पेपरवर उरकून घेतो, तुम्ही जायच्या तयारीला लागा. होय, कधी मी माझ्या घरी जाते आणि माझ्या लेकरांना भेटते असं झालंय मला. धनु दीदी, काय झालं? भागू, मला लई टेन्शन आलंय. कसलं? इंग्रजीचं? नाही, दादाचं. नुकतंच अक्काचं लग्न झालंय, आता माझं होईल आणि मग राजूचं. एवढ्या सगळ्यासाठी पैसा कुठनं जमवणार ग तो? सगळ्या जबाबदारीचा भार ना त्याच्या एकट्याच्या खांद्यावर येऊन पडलाय बघ. असं कसं? आपण करू की त्याचा भार हलका. पण कसं करणार? गंमत. हे बघा, मला डिंकाचे लाडू बनवण्याची ऑर्डर आली आहे. आपण ना अशाच ऑर्डरी घेत राहू आणि पैसे साठवून धनु दीदीच्या लग्नासाठी वापरू. हा, आता लग्नाचा सगळा खर्च नाही निघणार आहेत ना, पण थोडा तरी भार हलका होऊच शकतो, नाही का धनु दीदी? चालतंय, करू. हा, करूया आपण. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.